बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डिप्लोमा फर्स्ट इयरचा रजिस्ट्रेशन केलं असेल, व्हेरिफिकेशनलाही पाठवलं असेल. त्याच्यानंतर बघा तुमच्या लॉग इनमध्ये काही डिस्क्रिपन्सी आलेली आहे. डिस्क्रिपन्सी म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण त्रुटी. अशा प्रकारचा मेसेज आलेला असेल बघा तुमच्यामध्ये. काय तर युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कन्फर्म बाय FC विथ डिस्क्रिपन्सी. यू कॅन एडिट युअर ॲप्लिकेशन फॉर्म बाय सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स टू FC. बरोबर आहे. आता हा ग्रेव्हियन्स म्हणजे काय आणि तो FC ला कसा पाठवायचा. सगळ्यात सोपी मेथड सांगतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा तुमच्यासाठी हे दिलेलं आहे. काय तर कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म डिस्क्रिपन्सी कोणती आहे. तर काय म्हटलंय पहिल्यांदा, क्वालिफिकेशन डिटेलमध्ये डिस्क्रिपन्सी इन इंटरमिजिएट ग्रेड म्हणजेच ड्रॉइंगचं. इथं काय म्हणते तो, तर अपलोड सर्टिफिकेट ऑफ पासिंग इंटरमिजिएट ग्रेड एक्झामिनेशन. म्हणजे हे सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तर आता याच्यासाठी बघा तुम्ही लेफ्ट साईडला गेले तर काहीच येत नाही. म्हणजे तुम्ही अपलोड करू शकत नाही किंवा फॉर्म एडिट नाही करू शकत. काय करू शकता, फक्त इथे ग्रेव्हियन्स टू द FC दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली सबमिट ग्रेव्हियन्स टू द FC आफ्टर कन्फर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा सिलेक्ट ग्रेव्हियन्स टाईप. या ठिकाणी ग्रेव्हियन्स कोणता आहे तुमचा, तर तो टाकायचा आहे या ठिकाणी. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण कोणता होता ग्रेव्हियन्स, तर रिलेटेड विथ इंटरमिजिएट. बरोबर आहे. तर आपण काय केला, हा ग्रेव्हियन्स सिलेक्ट केला. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, तर डिस्क्रिप्शन पाठवायचं आहे. तर काय लिहिणार आहे ते तुम्ही मेसेज, तर प्लीज अनलॉक माय फॉर्म टू अपलोड इंटरमिजिएट सर्टिफिकेट. ठीक आहे. आपण काय केलं, इथे मेसेज टाईप केलेला आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी काही मुलाचं वेगळं असू शकतं, की कास्ट सर्टिफिकेट आलं असेल, कुणाचं नॉन क्रिमिलियर आलं असेल, कुणाचं इन्कम सर्टिफिकेट हे करायचं असेल. तर तुमचा जो काही ग्रेव्हियन्स असेल तो ग्रेव्हियन्स सिलेक्ट करायचा या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघा तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट, दॅट इज तुम्हाला जर आता या ठिकाणी काय करायचं आहे, इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. बरोबर आहे. तर तुम्ही इथे डॉक्युमेंट पहिले काय करायचं, अपलोड करायचं. आणि म्हणजे काय होतं, FC वाले ते बघतील आणि ते डॉक्युमेंट बघून तुमचा फॉर्म जो आहे तो अनलॉक करायचा की नाही ते त्यांच्यावरती डिसिजन असेल. आलं लक्षात. आता आपण काय करूया, इंटरमिजिएट सर्टिफिकेट अपलोड करूया. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला चूज फाईलवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं इंटरमिजिएट सर्टिफिकेट जे आहे हे याच्यावरती क्लिक करा. आता इथे तुमचं काय झालं, इंटरमिजिएट सर्टिफिकेट इथे दिसते तुम्हाला. आणि सबमिट ग्रेव्हियन्सवरती क्लिक करा. ठीक आहे. इथे आलं बघा, सक्सेस युअर ग्रेव्हियन्स सबमिट सक्सेसफुली. म्हणजे काय झालेलं आहे, तर तुमचा ग्रेव्हियन्स जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आता इथे बघा तुम्हाला इथे खाली दिसत असेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ग्रेव्हियन्स आपण पाठवला, कधी पाठवलं त्याचं. आणि ग्रेव्हियन्स स्टेटसमध्ये काय दाखवतं इथे, पेंडिंग. आता ज्यावेळेस सकाळी ऑफिशियल टायमिंगला ते FC वाले तुमचा ग्रेव्हियन्स स्टेटस बघतील, त्यावेळेस काय करतील, तर हा पेंडिंग जो आहे तो ॲक्सेप्टेड, ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट म्हणून या ठिकाणी ऑप्शन येईल. ठीक आहे. आणि ॲप्रूव्ह जर आला तर तुमचा हा जो फॉर्म आहे तो अनलॉक झालेला असेल आणि तुम्हाला जे काही चेंज करायचे आहेत फॉर्ममध्ये ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर एवढी इन्फॉर्मेशन सबमिट ग्रेव्हियन्समध्ये आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर ग्रेव्हियन्स नंतर आपला फॉर्म अनलॉक झाल्यानंतर तुम्हाला एडिट कसं करायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे. आणि तुमचं ग्रेव्हियन्स वगैरे सबमिट केल्यानंतर लॉग आउट करायला विसरू नका. ठीक आहे. तर ओके, थँक्यू, गुड नाईट.